नमस्कार, मी विशाखा माळी तुमचं स्वागत करते यशस्वी शाळेच्या यूट्यूब ऑनलाईन एज्युकेशन प्लॅटफॉर्मवर. तर आजचा आपला टॉपिक आहे वनस्पती सृष्टीचे वर्गीकरण. तर त्या अगोदर जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि माझ्या इंस्टाग्रामला पण फॉलो करा. लिंक तुमच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. आणि जर तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असतील तर तुम्ही तुमच्या फ्रेंड्सबरोबर पण शेअर करा. आपण बघूया वनस्पती सृष्टीचे वर्गीकरण. वनस्पती शास्त्रज्ञ एचर यांनी 1883 मध्ये वनस्पती सृष्टीचे 2 उपसृष्टीमध्ये वर्गीकरण केले. त्यानुसार अबीजपत्री व बीजपत्री अशा 2 उपसृष्टीचा विचार वनस्पती वर्गीकरणासाठी केला गेला. आपण डायग्राम मध्ये बघूया. वनस्पती सृष्टी 2 भागामध्ये विभागले शास्त्रज्ञ एचरने, अबीजपत्री आणि बीजपत्री, क्रिप्टोगम्स अँड फेनेरोगम्स. त्याचे मुख्य 2 गट आहे. कुठले? क्रिप्टोगम्स म्हणजे अबीजपत्री आणि बीजपत्री म्हणजे फेनेरोगम्स. क्रिप्टोगम्स फुले, फळे व बीज नसतात, त्यांना अबीजपत्री पण म्हणतात. तसंच फेनेरोगम्स ते बीजधारी असतात, बीजपत्री वनस्पती असते. तसंच आपण त्यांचा उत्क्रांतीचा क्रम बघितला तर सर्वात पहिले आले थॅलोफायटा, शेवाळ, ब्रायोफायटा, देन टॅरिडोफायटा, देन जिम्नोस्पर्म अँड देन एंजिओस्पर्म. ओके, जिम्नोस्पर्म अँड एंजिओस्पर्म. अनावृत बीजधारी आणि आवृत बीजधारी. अबीजपत्रीचे 3 प्रकार पडतात: थॅलोफायटा, ब्रायोफायटा आणि टॅरिडोफायटा. तसेच बीजपत्री फेनेरोगम्सचे 2 प्रकार पडतात: अनावृत बीजी वनस्पती आणि आवृत बीजी वनस्पती, जिम्नोस्पर्म आणि एंजिओस्पर्म. तसंच एंजिओस्पर्मचे 2 प्रकार पडतात: द्विबीजी बीजपत्री आणि एकबीजपत्री, मोनोकॉट अँड डायकॉट. तसेच आता बघूया क्रिप्टोगम्स. वनस्पती सृष्टीचे वर्गीकरण सध्या जलचर वनस्पतीपासून ते प्रगत फुलझाडापर्यंत केले जाते. उत्क्रांतीचा क्रम त्याचे पुढील प्रमुख गट आहेत: थॅलोफायटा, शेवाळ, आल्गी. शरीराची रचना साधी, थॅलस प्रकारची. मूळ, खोडे, पान यांचा भेद नसतो. जलचर, ॲक्वेटिक असतात. हरितद्रव्य, क्लोरोफिल असते. त्याच्याने ते काय करतात? प्रकाश संश्लेषण, फोटोसिंथेसिस. काही एकपेशीय क्लोरेरा आणि काही बहुपेशीय स्पायरोगायरा आणि कारा. पेशीभित्तिका सेल्युलोजने बनलेली असते. सेल वॉल आपली बनलेली असते सेल्युलोजने. आणि या शेवाळच्या अभ्यास शाखाला म्हणतात फायकोलॉजी. दिस इज द एक्झाम्पल ऑफ उल्वा. हे आहे कारा, हे आहे आपलं स्पायरोगायरा. हे सर्व एक्झाम्पल्स आहे थॅलोफायटाचे. इट्स अ थॅलस लाईक बॉडी. आता आपण बघूया त्यांचे प्रकार. त्यांच्यामध्ये विविध रंजक द्रव्य आढळतात. त्यांच्या आधारे त्यांचे काही प्रकार पडलेले आहे, ते बघूया आपण. तर क्लोरोफायसी, इट्स अ ग्रीन आल्गी. त्याच्यामध्ये असतं क्लोरोफिल ए आणि बी रंगद्रव्य म्हणजे. आणि त्याचं उदाहरण आहे स्पायरोगायरा, क्लॅमिडोमोनास अँड कारा. दिस इज कारा. ओके, हे कारा. अशी ग्रीन आल्गी असते ती. हिरवी शेवाळ म्हणतात त्याला. तसं बघूया फायकोफायसी, इट्स अ ब्राऊन आल्गी, तपकिरी शेवाळ. त्यांच्यामध्ये असतं क्लोरोफिल ए आणि सी. उदाहरण आहे सर्गॅसम आणि फ्युकस. हे बघा, हे आहे सर्गॅसम. ब्राऊन आल्गी, तपकिरी रंगाची शेवाळ.
त्यानंतर आहे रोडोफायसी म्हणजे लाल algae, रेड algae, कंटेन्स क्लोरोफिल ए आणि डी रंजक द्रव्य. ही आहे आपली रेड algae. जेलेडियम यापासून तयार होतं अगार अगार, जे कशामध्ये यूज होतं, आईस्क्रीम बनवायमध्ये आणि जेली बनवायमध्ये. त्यानंतर आहे झेंटोफायसी, येल्लो ग्रीन algae. त्यांच्यामध्ये आहे क्लोरोफिल ए, बी आणि ई रंजक द्रव्य. निळे हिरवे शेवाळ सायनोबॅक्टेरिया, त्याच्यात आहे क्लोरोफिल ए आणि ई. उदाहरण आहे नॉस्टॉक आणि एनाबिना. दिस इज द एक्झाम्पल ऑफ नॉस्टॉक. ओके, तर यांच्यावर जनरली आपल्या MPSC मध्ये विचारले जातात की येल्लो ग्रीन algaeचे तुम्ही उदाहरण सांगा, की सर्गॅसम ही कुठल्या प्रकारची algae आहे. ब्राऊन algaeचे आपल्याला जोड्याला प्रश्न विचारतात, नाही तर वन लायनर क्वेश्चन पण आपल्याला विचारले जातात. ओके, दिस इज द algae. नेक्स्ट इज ब्रायोफायटा. इट्स अ उभयचर वनस्पती, ॲम्फिबियन्स म्हणतात त्यांना. वनस्पती सृष्टीचे उभयचर असं म्हणतात ब्रायोफायटाला. स्थलचर पण प्रजननासाठी पाणी आवश्यक. लँडवर राहतात, ते लँडवर राहतात, पण त्यांना पाणी आवश्यक आहे फॉर रिप्रोडक्शन. रिप्रोडक्शनसाठी त्यांना पाणी गरजेचं आहे, म्हणून त्यांना वनस्पती सृष्टीचे उभयचर असं म्हणतात. अवहिनी वनस्पती आहे ती. झायलम आणि फायलम त्यांच्यामध्ये नसतात. खरे मूळ नसतात. मुळाऐवजी मुळाब असतात. काय असतात? मुळाब. सिंपल हेअर लाईक स्ट्रक्चर मी तुम्हाला दाखवते. दिस इज मुळाब. एकदा म्हणतात मुळाब. उदाहरणे मॉस, फ्युनेरिया, रिस्किया आणि मर्केशिया. फ्युनारिया, मर्केशिया, अँथ्रोसिरॉस हे सगळे आपले उदाहरण आहे ब्रायोफायटाचे. आणि मॉस की ज्याची पाणी धारण क्षमता जास्त असते, म्हणून त्याचा वापर हा मृदा धूप नियंत्रणासाठी केला जातो. पुढे बघूया आता टॅरिडोफायटा. पहिल्या खऱ्या वहनी स्थलचर वनस्पती म्हटले जातात टॅरिडोफायटाला. फर्स्ट ट्रू लँड प्लांट्स. झायलम आणि फायलम उपस्थित असतात. झायलम कशासाठी असतात? वॉटर म्हणजे ट्रान्सपोर्टिंग फॉर वॉटर, पाणीचं ते वहन करतात. कोण? झायलम. आणि आपले जे फायलम आहे ते वहन करतात न्यूट्रिशन म्हणजे अन्न पदार्थ वहन करतात ते. झायलम आणि फायलम हे दोघं उपस्थित असतात कुठे? टॅरिडोफायटामध्ये. मूळ, खोड, पाने हे स्पष्ट असतात. फुले, फळ आणि बीज नसतात. प्रजननासाठी ते स्पॉर्सचा यूज करतात. दिस इज स्पॉर लाईक स्ट्रक्चर. त्यांचा ते प्रजननासाठी वापर करतात. त्यांचं उदाहरणे बघूया. नेफ्रोलेपिस, इक्विसिटम, सेलाजिनेला, लायकोपोडियम, ऑडियंटम. हे बघा, हे स्पॉर लाईक स्ट्रक्चर्स, यांच्याने ते प्रजनन करतात. नेचेवर्कची वनस्पतीचा समावेश कुठे होतो? टॅरिडोफायटामध्ये. दिस इज एक्झाम्पल ऑफ सेलाजिनेला आणि हे आहे आपलं लायकोपोडियम. आता आपण बघूया फॅनेरोगम्स, बीजधारी वनस्पती. या वनस्पतीमध्ये बीजे निर्माण होतात. तर याचे 2 विभाग पडतात, आपण बघितलेले आहे. जिम्नोस्पर्म अनावृत बीजधारी आणि एंजिओस्पर्म आवृत बीजधारी. तर आपण बघूया
जिम्नोस्पर्म अनावृत बीजी वनस्पती. तिचे आपण वैशिष्ट्य बघूया. बीज फळांमध्ये बंद नसतात. बीजे काय असतात? उघडी असतात. साधारणपणे शंकुधारी वनस्पती असतात. उदाहरण सायकस, पायनस आणि थुजा. हे बघा, शंकू आकारे वनस्पती असतात. हे आहे सायकस, हे आहे पायनस. ओके. सर्वात उंच जिम्नोस्पर्म आहे सिकोवा. ते जवळजवळ अप्रॉक्सिमेटली 379 फीट उंच असतात. आणि सर्वात लहान जिम्नोस्पर्म आहे झामिया. ते 10 इंच त्याची हाईट असते. आता बघूया आपण एंजिओस्पर्म, आवृतबीजी वनस्पती. फुल झाडे असतात. बीज फळामध्ये बंद असतात, आवृत झालेले असतात. सर्वात प्रगत व हा मोठा गट आहे. सर्वात उंच एंजिओस्पर्म आपल्याला बघायला भेटतो युकॅलिप्टस. हे सगळ्यात उंच एंजिओस्पर्म, असे उंच उंच झाडं असतात. आणि सर्वात लहान एंजिओस्पर्म आहे वुल्फिया. हे बघा, ते एवढे लहान असतात. ओके. एंजिओस्पर्मचे आपण आता प्रकार बघूया. एकदल, मोनोकोट आणि द्विदल, डायकोट. एकदल बीजांमध्ये एकच दल असतो, एकच कॉटिलेडॉन असतं. त्यांचे मुळे तंतुमय असतात, फायब्रस रूट असतात. पानांमध्ये समांतर शिरा असतात, पॅरेलल व्हेनेशन असतं. उदाहरण आपण बघूया तांदूळ, गहू, मका. तशी द्विदल बघूया तर बीजांमध्ये 2 दल असतात, 2 कॉटिलेडॉन्स असे. आणि मुख्य मूळ टॅप रूट. पानांमध्ये जाळीसारखा शिरा म्हणजे रेटिक्युलेट व्हेनेशन असतं. उदाहरण आपल्याला माहितीच आहे हरभरा आणि आंबा. आपण बघूया डिफरन्स बिटवीन द्विबीजपत्री वनस्पती आणि एकबीजपत्री. 2 बीजपत्रे, एक बीजपत्रे. मूळ सोटीमय मूळ असतात आणि तंतुमय मूळ असतात. याचं खोड मजबूत आणि कठीण खोड असतं. याचं पोकळ खोड असतं, आभासी असतं, बांबूसारखं. आणि पानं असतात जाळीसारखे जाळीदार शिराविन्यास आणि याचे पानं असतात समांतर शिराविन्यास. फुले 4 किंवा 5 भागामध्ये चतुर्भागी किंवा पंचभागी असतात. आणि एकबीजपत्रीचे फुले 3च्या पटीने भाग असतात, त्याच्यामध्ये त्रिभागी असतात. हे बघा, याचे फुले. हे आहे मका. तर वनस्पतीचं वर्गीकरण हे आपण नोट्सच्या माध्यमातून कव्हर केलेलं आहे, की जे आपल्याला एक्झाममध्ये विचारले जातात प्रश्न जास्त करून त्यांच्यावर. तर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि इंस्टाग्रामला पण फॉलो करा. धन्यवाद.